श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहित होऊन केलेले आत्मसमर्पण होय. समर्थ म्हणाले, आपण दररोज सकाळी लवकर उठतो, विधी पूर्ण करून आपण देवासमोर उभे राहतो. आता देवाजवळ काय मागायचं? प्रार्थना म्हणायची, मौन साधून मागणी सुद्धा करायची. आता आपण मौन धारण करतो का हो? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण शांत राहतो का? एखादं काम जर आपल्या आवडीप्रमाणे झाले नाही, एखादं काम जर मनाप्रमाणे झाले नाही, तर त्या कामामुळे आपण काय करत असतो? बरोबर, घरामध्ये आरडाओरडा, ताणतणाव, रागाचं वातावरण आपण स्वतःहून करत असतो. परंतु मागणीरहित होऊन केलेले आत्मसमर्पण, जी मागणी होती तिचा पुरवठा आपल्याला प्राप्त झालेला अजूनपर्यंत नाही. म्हणजेच काय? कारण आपली देवावरती असणारी श्रद्धा आणि विश्वास. सकाळी देह उठला, बघा, प्रत्यक्षपणे विधी पूर्ण करून स्वतःच्या कामासाठी तो तत्पर झाला. काम करण्यासाठी तो निघाला आणि शेवटी प्रार्थना करून निघून गेला. ज्याप्रमाणे तो निघालेला आहे त्याला माहीत होतं की आज मी हे काम करणार आहे आणि ते काम पूर्णपणे होईलच, अशी अपेक्षा धरून निघून गेला होता. परंतु सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जी मागणी होती तिचा पुरवठा झाला नाही. त्या व्यक्तीने देवाला हाक मारली, देवाजवळ निवेदन ठेवलं, कारण मी घेतलेलं काम, त्या कामामध्ये अडथळे का आले? मी घेतलेलं काम, त्या कामामध्ये प्रत्यक्ष बघा, जो मला ध्येय गाठायचं होतं ते मला मिळालेलं नाहीये. मग आता आपण प्रार्थना म्हणत असतो. प्रार्थना म्हणत असताना आपण प्रवास करत आहोत. आता प्रवासामध्ये आपण जर जोरजोरात प्रार्थना, आरती किंवा श्लोक जर म्हणत गेलो तर लोक आपल्याला हसतील. आहे ना विचार, आहे ना एक भाग, बघा. आणि तिथे आपण एखादं गाणं बोला, त्यावर आपल्याला वन्स मोर मिळेल. पण देवाचं श्लोक, देवाची आरती किंवा देवाचं बघा प्रत्यक्षपणे प्रार्थना करायला गेलो ना, तर लोक आपल्याला नावं ठेवतील. ही जगाची रीत आहे. परंतु आपण मौन साधून जशी मागणी आहे त्याचा पुरवठा आपल्याला होईलच असं नाही. काय प्राप्त केलं? ज्याप्रमाणे आपण परमेश्वराजवळ एखादी मागणी करत असतो, ती मागणी पूर्ण होण्यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करत असतो. आणि जेव्हा आपल्याला केलेली मागणी पूर्णपणे मिळत असते, तेव्हा बघा प्रत्यक्षात, कारण ही गोष्ट भगवंतांनीच करून घेतलेली आहे, भगवंतांनीच मिळून दिलेली आहे. पण विचार जर केला तर ज्याप्रमाणे आपण मागणी केलेली आहे तसा पुरवठा झालेला नाहीये. मग आपण दोष देणार, आपण आपल्या कार्याला बघा प्रत्यक्षपणे नावं ठेवणार. भाग कसा दिला होता? आपण प्रवासाला निघालेलो आहोत, पण प्रवासाला निघत असताना आपल्याला रस्ताच माहीत नसेल, कुठे जायचंय, कुठपर्यंत पोहोचायचंय, कोणाकडे जायचंय हेच जर माहीत नसेल, तर आपण ज्या रस्त्याने निघालेलो आहोत त्या रस्त्यावर कुठे आपण थांबू का? नाही थांबणार. मग तसंच हे आहे.
देवाची भक्ती, देवाची उपासना, देवाचं श्रवण आपल्याकडून झालं पाहिजे. आपलं जर काम होत नसेल तर आपण देवाजवळ प्रार्थना करत असतो, देवाजवळ मागणी करत असतो. आणि जेव्हा आपलं काम पूर्ण होतं ना, त्यावेळी ती मागणी, जो पुरवठा करणारा सद्गुरू साक्षात आहे, त्याला आपण विसरतो. मग असं का? बरोबर आहे की नाही? म्हणजेच विचार जर केला तर प्रत्यक्षपणे प्रार्थना सकाळ संध्याकाळ आपल्याकडून झाली पाहिजे. प्रार्थना आपल्या मुखातून गाऊन घेणारा तोच आहे, बोलून घेणारा तोच आहे. फक्त प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, ज्याप्रमाणे आपण मागणी केलेली आहे किंवा एखादी प्रार्थना बोललेलो आहोत, ती मागणी देवाने मला काहीतरी द्यावं यासाठी नाही. कशा प्रकारे भाग दिलेला आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी मौन धारण करत नाही. मौन धारण करता आलं पाहिजे. म्हणजेच काय? शांत राहणं गरजेचं आहे. एखादं काम जर आपलं पूर्ण होत नसेल ना, तर तिथे शांत राहिलेलं खूप चांगलं. कारण आपण त्या कामामध्ये अतिशय लुडबुड करत असतो आणि नंतर मग आपण विचार करतो, अरे हे काम सोपं होतं तरीसुद्धा अवघड होऊन बसलं. बघा भाग कसा दिलेला आहे. आपण समजून घ्यायला हवं, कारण जशी मागणी आहे तसा पुरवठा होणारच आहे. परंतु मागणी रहित सुद्धा आपल्याला काही गोष्टी मिळत असतात. आपण विचार जर केला, काही काही गोष्टी आपल्याला अशा मिळत असतात की त्यांची आपण मागणी सुद्धा केली नाही, तरी सुद्धा आपल्याला त्या मिळालेल्या आहेत. बरोबर की नाही? म्हणजे जर आपण विचार जर केला, परमेश्वराजवळ मागत असताना आपण आपल्या आयुष्यात जे काही मागायचं आहे ते उत्तम प्रकारे मागता आलं पाहिजे. आपण देवाजवळ काय मागतो आणि जर ती गोष्ट पूर्ण झाली नाही तर बघा कोणाशी आपण बोलत नाही. मग लोक येऊन बोलतात की या व्यक्तीने काही मौन धारण केले का? आता आपल्याला माहीत आहे, आपण जे काम आखलेलं होतं, जे काम करायचं होतं, त्या कामासाठी बघा आपल्याला एखादा रस्ता मिळाला नाही, जिथे आपल्याला पोहोचायचं होतं तिथे आपल्याला जागा मिळाली नाही. म्हणजेच त्यासाठी आपण मौन धारण करून बसलो. आपण स्वतःहून विचार केला पाहिजे. देवाजवळ मागत असताना प्रार्थना तर करणं आहेच, आरती श्लोक म्हणणं तर आहेच, परंतु मौन साधता आलं पाहिजे. ज्यावेळी तू शांतपणे विचार करशील त्यावेळी नक्कीच तुला उत्तर मिळेल. परंतु एखादी गोष्ट जर आपण बघा मौन धारण करून जर केली नाही तर शेवटी राग हा व्यक्त होणारच. राग, क्रोध, मत्सर, दंभ, संशय, चिंता या 8 विकारांना प्रथमतः बघा बाजूला सारलं पाहिजे. कारण ज्याप्रमाणे जे होऊन गेलं ते पुन्हा होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आपल्यातून काही वेळेला चांगली गोष्ट होतात, काही वाईट गोष्टी घडल्या जातात. मग ज्या गोष्टी होऊन गेलेल्या त्याचा विचार करत बसू नको. ज्या गोष्टी व्हायच्यात त्या गोष्टींवर बघा मौन धारण करून त्या कशा प्रकारे सॉल्व करता येतील याचा विचार कर. नक्कीच तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा भाग दिलेला आहे, प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहित होऊन केलेले आत्मसमर्पण. आपण केलेली देवाची उपासना असो किंवा प्रार्थना असो,
किंवा प्रत्यक्षपणे देवाची भक्ती असो, ती आपल्या हृदयापर्यंत, आपल्या काळजापर्यंत कशी पोहोचेल हे पाहिलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.